हेलो दोस्तों। आज हम बजाज कंज्यूमर केयर एलटीडी शेयर का एनालिसिस करने की कोशिश करते हैं। बजाज कंझ्युमर केअर एलटीडी यांच्यावर सखोल डीप मराठीत विश्लेषण देतो. मी ताज्या सार्वजनिक स्रोतांचा वापर केला आहे. मुख्य गुणधर्म, आर्थिक स्थिती, मालकी पॅटर्न, ताजे कॉर्पोरेट घटनेचे परिणाम आणि गुंतवणूकदारांसाठी ट्रिगर धोक्यांची यादीही देत आहे. महत्त्वाची माहिती दाखवलेली आहे. कंपनीचा सारांश, बिझनेस ॲट अ ग्लॅन्स. बजाज कंझ्युमर केअर ही भारतातील मोठी एफएमसीजी कंपनी आहे. मुख्यतः हेअर केअर, बजाज आल्मंड ड्रॉप्स इत्यादी आणि कॅटेगरी विशेष तेल केअर प्रॉडक्ट्स विक्री करते. ती घरेलू आणि निर्यात बाजारात आहे आणि अनेक लोकप्रिय ब्रँड्सवर अवलंबून आहे. आर्थिक ठळक मुद्दे. FY 2024-25 मध्ये कंपनीचे एकंदरीत वर्षभराचे उत्पन्न सुमारे 1000 ते 1050 कोटींच्या आसपास दाखवले गेले. विविध रिपोर्ट्समध्ये थोडा फरक आहे, पण क्रमशः सुमारे 10,004 M, सुमारे 950 ते 1000 कोटीचा ट्रेंड दिसतो. इक्विटी मास्टर. रिटर्न आणि कार्यक्षमतेचे संकेत. स्क्रीनरवर ROCE सुमारे 19% आणि ROE सुमारे 15 ते 16% दाखवले आहे, जे FMCG क्षेत्रात चांगले समजले जाऊ शकते. PE सुमारे 28 ते 29 पद्धतीचा आहे. ताज्या किमतीवर अवलंबून बदलू शकतो. स्क्रीनर. 3. मार्केट कॅप, किंमत आणि व्हॉल्यूम. प्राइस व्हॅल्युएशन स्नॅपशॉट. सध्या म्हणजे वेब स्रोतांनुसार शेअरची किंमत सुमारे 230 ते 260 रुपयांच्या रेंजमध्ये घोळत आहे. 52 वीक हाय आणि लो सुमारे 263 ते 151 दिसतं. मार्केट कॅप 3100 ते 3600 कोटीच्या दरम्यान नोंद आहे. इंडिकेटिव्ह. वेगवेगळे पोर्टल थोडे वेगळे दर्शवतात. मालकी पॅटर्न. शेअर होल्डिंग, किमतीवर आणि नियंत्रणावर परिणाम. प्रमोटर होल्डिंग सुमारे 40.95%. प्रमोटर्स, इन्स्टिट्यूशनल होल्डिंग, म्युच्युअल फंड्स, FIIs इत्यादी औसत 27 ते 29% दरम्यान आहे. रिटेल व इतरांचा हिस्साही महत्त्वाचा, जवळपास 31%. म्हणजेच कंपनीवर प्रमोटरांचा मजबूत नियंत्रण आहे, पण इन्स्टिट्यूशनल पार्टिसिपेशनही महत्त्वाची आहे. ट्रेंडलाईन +1. 5. ताजी कॉर्पोरेट घटना. बायबॅक महत्त्वपूर्ण. कंपनीने जुलै 2025 मध्ये सुमारे 186 ते 187 कोटींचा 6.64 लाख शेअर्स म्हणजे 4.69% बायबॅक मंजूर केला. साधारणपणे बायबॅक हा ओव्हरहँग किंवा शेअरहोल्डर व्हॅल्यू वाढवण्याचा संकेत असतो, पण बाजाराने सुरुवातीला सेल ऑफ दाखवला, म्हणजेच काही दिवसांमध्ये किमतीत घट झाली. हे एक मोठे ट्रिगर आणि समजून घेण्यासारखं कॉर्पोरेट ॲक्शन आहे. बलस्थाने. मजबूत ब्रँड ओनरशिप, आमंड ड्रॉप्स याती आणि केअर ऑइल श्रेणीतील ब्रँड लीडरशिप. वेगवेगळ्या कॅटेगरींमध्ये प्रॉडक्ट पोर्टफोलिओ आहे. ब्रँड इक्विटी आणि डिस्ट्रीब्युशन रीचचा चांगला फायदा देतात. बजाज कंझ्युमर केअर.com. 7. धोके किंवा जोखीम. रिस्क्स. वाढ मंद पडल्यास FY 25 मध्ये ग्रोथ काही प्रमाणात कमी करण्याचे संकेत. FMCG स्पर्धा आणि कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव मार्जिनवर परिणाम करू शकतो. अत्यधिक ब्रँड निर्भरता. हेअर ऑइल, आमंड ड्रॉप्स कॅटेगरीमध्ये बदल किंवा स्पर्धकांनी मार्केट शेअर मिळवल्यास प्रभाव. डायबॅकचा बाजार प्रतिसाद अनपेक्षित असू शकतो. काही वेळा अल्पकालीन ट्रेडर विक्री करतात, ज्यामुळे मूल्यात तणाव येतो. इक्विटी मास्टर. काय पाहावे? गुंतवणूक निर्णयाआधी हे तपासा. क्वार्टरली रेव्हेन्यू आणि मार्जिन ट्रेंड, त्यात काचेच्या वाढघट आणि रॉ मटेरियल कॉन्स्ट्रेंट्स. Q1 Q2 FY 26 रिपोर्ट्स. मनी कंट्रोल. बायबॅक डिटेल्स, बायबॅक प्राइस, टाइमलाईन, टेंडर आउटकम. जर कंपनी कमी किमतींवर शेअर्स परत घेत असेल तर लाँग टर्म सकारात्मक, पण मार्केट रिॲक्शन शॉर्ट टर्म नकारात्मक असू शकतो. दी इकॉनॉमिक टाइम्स. शेअर होल्डिंग बदल. FIIs किंवा MFS आत्ता विकत किंवा विक्री करत आहेत का? इन्स्टिट्यूशनल फ्लोज महत्त्वाचे आहेत. ट्रेंड लाईन. डिस्ट्रीब्युशन किंवा नवनवीन ब्रँड किंवा प्रॉडक्ट लॉन्च, वाढीचे नवे स्रोत आहेत का? व्हॅल्युएशन आणि गुंतवणूकदारांसाठी सल्ला. व्ह्यू अँड रेकमेंडेशन अप्रोच. सरळ दृष्टिकोन. सध्याचा PE 28-29 आणि ROCE आणि ROE पाहता ही कंपनी मध्यम उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. तोडगा म्हणजे जर तुम्ही दीर्घकालीन 3 ते 5 वर्ष गुंतवणूक विचारात घेत असाल आणि FMCGमध्ये विश्वास असेल तर हलके पोझिशन आणि ट्रिगर आधारित ॲव्हरेजिंग हा बुद्धिमान मार्ग असू शकतो. जोखमीच्या दृष्टीने जर तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर असाल तर बायबॅक आणि अर्निंग्ज व्हॅलॅटिलिटी उपयोगात आणून शॉर्ट टर्म स्विंग्ज येऊ शकतात, पण जोखीम जास्त आहे. मी इथे निर्णय सांगत नाही, फक्त फ्रेम देतो. निष्कर्ष. बॉटम लाईन मराठीमध्ये थेट
बजाज कन्झ्युमर केअर एक ब्रँड आधारित मोजक्या परंतु मजबूत FMCG कंपनी आहे ज्याची आर्थिक कामगिरी स्थिर आहे, परंतु नवे ग्रोथ इम्पल्सेस अद्याप शाश्वत ठरलेले नाहीत. जुलै 2025 मधील 187 कोटींचा बायबॅक हा मोठा कॉर्पोरेट इव्हेंट आहे. तो दीर्घकालीनदृष्ट्या सकारात्मक असू शकतो, पण बाजाराचे त्वरित उत्तर उलटेही पडले. जर तुम्ही गुंतवणूक करणार असाल तर ताजे क्वार्टरली रिझल्ट्स, बायबॅक प्राइस आउटकम आणि इन्स्टिट्यूशनल फ्लोज नक्की तपासा.